जय शिवराय मंडळी, कशात सर्व मजेत ना. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज चाललो ते म्हणजेच देवीला भेटण्यासाठी म्हणजेच जो देवीचा मान असतो, देवीची एक राखण म्हटली जाते, ती राखण आहे देवीची आमच्या. तर तिकडे चाललोत आम्ही. आता माझ्यासोबत आर्य नाही, बाकीचे पुढे गेलेत. आम्ही थोडं पाठी राहिलोत, म्हणजे काम करत होतो जरा, त्या कारणामुळे आम्ही पाठी राहिलो. देवीची राखण बोलायला गेला तर दरवर्षीप्रमाणे जे आपण देवीला राखण देतो, देवीचा जो मान दिला जातो तो देवीला देण्यासाठी जात होतात. तर पोरं वगैरे गेलेत. खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत म्हणून खूप धमाकेदार व्हिडिओ असणार आहे. चला भेटू डायरेक्ट व्हिडिओमध्ये. जाताना तुम्हाला दाखवतो व्ह्यू वगैरे काही मस्तपैकी. तर जाऊया. तर इकडे बघा, गाव बघा आमचं खालची आहे. खालच्या इथला व्ह्यू बघा. हे कौलारू घरं, जुनी घरं आहेत. ते जुन्या घरांना कौलं दिसतं असेल तुम्हाला. इकडे बघा मस्तपैकी बघतोय आपण किल्ल्याच्या बाजून चाललो ते. इकडे बघा, आणि इकडे बघा तुम्हाला हा दिसत असेल पश्चिम किनारपट्टीला लाभलेला हा अरबी समुद्र हा इकडे दिसतोय आपल्याला. आता इकडची जागा वगैरे साफ केल्या, म्हणजेच कोणीतरी घेतलं इकडची जमीन. हा इकडून व्ह्यू जो दिसतोय ना मित्रांनो, खतरनाक दिसतो. समोर आपल्याला हरिहरेश्वरचा डोंगर दिसतोय, हा बघा. आणि त्या दिवशी जो आपण तुम्हाला बाणगंगा गाव दाखवला, तो जवळपास हा जो समोर डोंगर दिसतोय, या डोंगराच्या पलीकडे आहे बाणगंगा. तर इकडून जातोय आपण आता. पुढे गेलेत माणसं, गेलीत पुढे. चला इकडे बघा मस्त निसर्गाचा जो व्ह्यू येतोय ना मित्रांनो, खरोखर एक नंबर व्ह्यू येतोय. आणि हवा एवढी भारी लागतंय ना, काय सांगू. AC फेल आहे, AC. या उन्हात पण AC फेल आहे, एवढी हवा गार लागते. आणि इकडे ही तुम्हाला झाडं दिसत असतील आंब्यांची. हे आता जवळजवळ महिना होऊन गेला, आंबे सर्व काढलेले तिकडचे. इकडे बघा मस्त झाडं, एकदम छोटीच झाडं आहेत आणि पसरलेली आहेत. एक नंबर झाडं दिसतात बघायला. आणि झुपकावाली झाडं आहेत एकदम भारी. त्यांच्यामध्ये आंबा आतमध्ये पाल्यामध्ये असतो, दिसत नाही बाहेरून, पण भारी वाटते. आंब्याची सीझन संपली आता. आता फक्त राहिलेले आंबे खायचे बस. पिकलेले आंबे खायचे मस्त की. जो व्ह्यू येतोय ना, कडक वाटतंय. बघा आपण जवळपास अर्ध्या रानामध्ये आलो. किल्ल्याच्या इथून जवळजवळ 10-15 मिनटं झाली चालत आलो. किल्ला बघा इथून कसं कडक एकदम. आपण तिथून आलो, ती टाकी दिसते तुम्हाला छोटीशी, तिथून चालत तसा आलो. आणि इथून शिरलो आतमध्ये, या जंगलातून आतमध्ये शिरून असा इकडनं सरळ असा चालत आलोत. आणि आता आपण असा चाललोत. ऊन लागतंय, उन्हातून हवा पण भारी लागते, पण गरमसुद्धा होत आहे. तिन्ही कॉम्बिनेशन एकदाच खतरनाक. चला जाऊया. मस्तपैकी आलो आता मित्रांनो, आणि इथे जरा बसलो. हवा भारी लागते. अजून तिकडे आहेत गेलेत मंडळी. इकडे बघा आर्यन, हा लाखंदा भेटला आता मध्ये आपल्याला. हा इथे थांबला होता. आता अजून तिकडे गेल्यानंतर पुढे तुम्हाला मंडळी दाखवतो, आपली पब्लिक दाखवतो सर्व. मस्त की आज गेल्यानंतर एकदम तिखट कोको कापली मस्त एक कोंबडा. म्हणजे जो देणं असतो, देणं देतो आपण. देणं म्हणजे की एक परंपरा आहे मित्रांनो, बघायला गेलं तर. खरं म्हणजे एक वर्षाचा देवीचा जो देणं असतो, एक पूर्वीपासून जी चालत आलेली परंपरा आहे. खरं म्हणजे हे आपणच खातो, कारण का ती एक आपण बोलतो, आपण जी एक लोक पूर्वीपासून देत आलेली आहेत, ते देतात म्हणून आपण सुद्धा देतो त्यांना. म्हणजे जी एक परंपरा चालत आली आहे, त्या परंपरेवर आपण चालत असतो. पण खरं बघायला गेलं तर ते आपणच खात असतो, म्हणजे माणूसच खात असतो. दुसरं काही देव काय खात नाही. फक्त एक आपण जी देवाला देतो, ती एक मान आपण तो देत असतो, बस एवढंच असतो. आणि जी मजा असते, पण ती एक वेगळ्याच प्रकारची मजा असते, कारण का रानामध्ये येतो आपण, देवीला तो मान देतो. आणि जी खाण्याची मजा असते ती एक वेगळीच असते. घरात जसं जेवण बनवतो आपण, त्याच्यापेक्षा बाहेर जेवण जे असतं, आणि जे संपूर्ण सगळं गावातली लोकं मिळून एकत्र येऊन जी मजा करतात, ती एक वेगळीच असते. तर चला दाखवतो व्हिडिओमध्ये. इकडे बघा मस्त आहे की सुवास दादा बघा हे बघा कोंबडा मस्त आहे की, गावठी कोंबडा एकदम पिसा काढलेली, एकदम ओके झाले ना. हां ओके ना एकदम. काय रे ओके एकदम ओके एकदम ओके आला. इकडे बघा सर्व मंडळी बसल्यात, बघा सर्व मंडळी बसले इकडे
कांदा वगैरे कापताय तिकडे बघा. हे बघा सर्व खोबरा हे कापताय काढतायत. कांदा वगैरे कापतायत मस्त की वाटण वगैरे चालू आहे सर्व. कोकणातली राखं ना, कोकणामध्ये ही पद्धत आहे. वर्षाचा मान असतो देवीचा, तो दिला जातो दरवर्षीप्रमाणे. इकडे बघा पाठीकडं चूल वगैरे मांडलेली मस्त की. आचारी आहेत. आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत ते जेवणाच्या याच्यात त्यांना इंटरेस्ट खूप असतो. आणि कसं झालं इकडे तांदूळ हा भात टाके आहे ना. आमचे माजी अध्यक्ष यांचं डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यामुळं आम्हाला आमचे उपाध्यक्ष आम्हाला लागली हो. इकडे तांदूळ मस्त की आता भात घालायचा आहे. आणि नंतर इकडे या मोठ्या टोपामध्ये रस्सा असेल कोंबड्याचा मस्त की. तर चला नंतर दाखवतो तुम्हाला. तर आपण जुन्या पाषाणातल्या मूर्त्या आहेत गावदेवीच्या इकडे. हा बघा इकडे दुसरा कोंबडा आहे, त्याला सुद्धा कापले जाईल नंतर. काहीतरी बोला. इकडे बघा मटण कापतोय आता चालू आहे. चिकन कापतोय आता मस्त. गावठी कोंबडा बप्पर गावठी कोंबडा ना. हो बप्पर गावठी कोंबडा ना. हाडक्या कांदा टाकीला आता पोलटवायला इकडे मस्त कांदा एकदम तरबरीत एक नंबर. हा जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत त्याला चुलीवर ठेवली जाईल, पोलटवली जाईल. इकडे भात मस्त की होतो. इकडे बघा हे बघा आता पाणी आणलेलं इकडे पियाला. बरणे घेऊन आलेत. हे बघा बरणे आलेत पियाच्या पाण्याच्या मस्त. इकडे बघा इकडे बघतो आपण हा दुसरा कोंबडा आहे जो आपल्या इथे देवीच्या इथे दिला जाईल. आता इकडे दिला जातो देवीच्या बाजूला, म्हणजे जो बाहेर बनवलेला तिथे दिला जातो. तर बघा आता त्याला इथे त्याची शिरगोलीला लावायचं. खाली खाली हे बघा खोबऱ्याचे तुकडे असतात ते देवीजवळ ठेवले आहेत. बघा मस्त पोरं बसले. आता इकडे चालू आहे चिकन कापतायत. बघा मस्त काढा वगैरे झालाय. आता मस्त इकडे आता जेवायला पंगत बसते. आता इकडे बघा ही माझी ठेवी ते किती लागला माझे मस्त की झालं. आता रस्सा वगैरे देवीला वगैरे दाखवलं नव्वद. हे बघा काढा बिडा मस्त झाला बघा एकदम सनसनीत लाल भडक झालं एकदम. आता समजेल काय किती काय आहे ते. इकडे बघा मस्त माझी आहे ती. इकडे बघा मस्त की बसलेत पब्लिक बसले एकदम हे बघा सर्व मंडळी बसले. येस काय रे फिरतेस. इकडे बघा मस्त की काढा बिडा आहे का ग्लासामध्ये एकदम. हे बघा सर्व बसले इकडं. हे बघा मस्त की हा एकदम कसा आलाय कडक एकदम सनसनीत झणझणीत. हे बघा इकडे हे बघा कसे बसलेत. हा सनसनीत एकदम कडक. इकडे बघा हे बघा
बघा मस्त की वाढलेलं आहे इकडे. आता खाऊया आपण. इकडे बघा मस्त की जेवण वगैरे झालेलं आहे आपला. तो बीप खांद्यावर होता डायरेक्ट घेऊन जायचं आता घरी. हे बघा शिबाचे त्याच्यावर इकडे बघा. तर चला मंडळी, दरवर्षीप्रमाणे आपल्या देवीची राखण झाले पूर्ण. देवीचा मान दिलेला आहे आपण. आता टोप वगैरे घेऊन चाललो आता घरी, गाडीत टाकू वर जाऊन. तर चला, व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्हिडिओ पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.